नमस्कार मैत्रिणींनो. तर आज दुपारच्या जेवणामध्ये केलं होतं डाळ फ्राय, जिरा राईसचा भात आणि छान गरम तूप लावलेली पोळी. तर याच्यासाठी नेहमीप्रमाणे कुकर लावून घेतला, ज्याच्यामध्ये जेवढं क्वांटिटी वरण भात लागत होतं तेवढ्या क्वांटिटीमध्ये लावून घेतलं. नंतर डाळ फ्रायसाठी मिरची, लसूण, कांदा घेतला आहे कट करून. तर कांदा कट करताना जो काळा बुरशीचा प्रकार आहे, तो बुरशीचा प्रकार पहिले एवढं लक्ष देत नव्हते कुणी, पण जसं कोरोना येऊन गेला आणि त्याच्यानंतर या गोष्टींना खूप महत्त्व आलं की कांदा पूर्ण स्वच्छ करून वगैरे घ्यायचा असतो. तर ही काळी बुरशी आपल्या पोटात नाही गेली पाहिजे, त्याच्यामुळे कांदा धुवून स्वच्छ चिरून घेते आणि कांदा थोडा बारीक चिरून घेते, कट करून घेते. अशा प्रकारे कांदा बारीक कट केल्यानंतर आपण याच्यात जे मसाले लागणार आहे त्याची माहिती घेतोय. तर मसाल्यामध्ये मी काय काय वापरणार आहे: तिखट, मीठ, सांबार मसाला, त्यासोबतच हिंग, धने जिरे पूड, ते असं साहित्य वापरणार आहे. म्हणजे बाहेरच्या वरणाची टेस्ट येण्यासाठी जे जे प्रकारचे मसाले वापरतात ते प्रकारे आपण घालणार आहोत. जिरे, धनेपूड, हिंग, हळद, मीठ आणि बाकीचे मसाले, सोबतच कसुरी मेथी चवीसाठी. तर कोथिंबीर बारीक छान चिरून घेतली, धुवून वगैरे, आणि सगळ्या जो लागणाऱ्या वस्तू आहेत त्या एकत्र एका ठिकाणी जमवून घेतल्यानंतर फोडणीच्या वेळेस घाई गडबड होत नाही. तर कढईमध्ये तेल ठेवले आणि तेल हाताने आपण चेक करतो की गरम आहे की नाही, नाहीतर आपली फोडणी जी ती वाटतडली किंवा तडतडू न देता त्याच्यामुळे टेस्टमध्ये थोडासा फरक येतो. आणि जसं गॅस माझा एकदम खिडकीजवळ असल्यामुळे खिडकीच्या हवेतून त्याला थोडंसं हे करण्यासाठी ताट लावून मी फोडणी करून घेतली, कारण गॅस कधी विझतो नाही तर तो हवेने याचा अंदाज येत नाही, त्याच्यामुळे आपण याला असं कव्हर करून करतो. मिरची फोडणी घातलेली आहे, छानपैकी लसूण आणि मिरची फ्राय करून घेतले. त्यानंतर आपण जो बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो घालते आणि तो छान गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घेते. तसं केल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत आणि आपण हे मसाले शक्यतो थोडेसे तेलात परतायचे, करपू द्यायचे नाही आहेत, कारण जेव्हा मसाले आपण परततो तेव्हा ते छान वरती तरंगून असे छान दिसतात आणि पदार्थ खूप छान दिसतो. म्हणून सोबतच बाजूला जे वरण शिजवलेलं आहे ते थोडंसं गरम करायला गॅसवरच ठेवलेलं होतं, कारण याच्यामध्ये जेव्हा फोडणीमध्ये वरण घालू तेव्हा ते गार नको व्हायला. हे मसाले छान कांद्याला लागेल असे तेलात फ्राय करून झाले आणि करपू न देता याच्यात आपण ते जे वरण बाजूला ठेवले गरम करायला ते ॲड करतोय. गरम गरम ॲड केल्यामुळे काय होतं, तिची फोडणी ती वर छान तरंगून दिसते. नाहीतर आपण गार केलेलं वरण जेव्हा त्याच्यात टाकतो ना, तर मग ते थोडंसं फोडणी वगैरे वर दिसत नाही. आणि मग त्याच्यानंतर भरपूरली छान कोथिंबीर थोडीशी त्याच्यामध्ये वाफवून घेतली आणि त्याच्यानंतर याच्यात आपण फोडणी घातलेली. तर त्यासाठीच आपण याच्यानंतर पोळीची तयारी करून घेतली. कणिक मळून त्याच्यामध्ये मीठ घालून छान जशी आपल्याला लागते मऊ घट्टसर तशा प्रकारे आपण करून घेतोय आणि याची पोळी करून आपण रेडी केला आपला लंच. तर ह्याच्यावर फोडणी घालून आपला जो लंच आहे तो तयार आहे. याच्यासोबतच सॅलड, लोणचं, चटणी घ्यायची आणि तयार आहे आपला भारी लंच. तर जिरा राईस, डाळ फ्राय आणि छान तुपातील पोळी. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपीज कशा वाटतात जर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.